चुलीत वांगे भाजून भरीत काय जरा चवच वेगळी लागते. वेगळी म्हणजे खूपच छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा भाजून वांग्याचं कधी भरीत बनवलं आहे का? नसन बनवलं तर अशा पद्धतीने वांग्याचं भरीत नक्की बनवून बघा. खायला एकच नंबर लागतं, एवढं चविष्ट लागतं ना, खूप सुंदर लागतं. अशा पद्धतीने तुम्ही भरीत नक्की बनवून बघा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. तर रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय चुलीवरचं वांग्याचं भरीत. खायला तर बघा एकच नंबर, दिसायला पण एवढं सुंदर असं झालेलं आहे. खूप छान असं मस्त लागतं. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण करूया वांग्याचं भरीत चुलीमध्ये भाजून. तर चला चुलीत भाजायला घेऊया वांगी. इकडं चूल चालू आहे पाणी तापवण्यासाठी, तिथे आपण वांगी भाजून घेऊया. तर अशा पद्धतीने गजाला खोसून घ्यायचे आहेत वांगी. आता चुलीमध्ये भाजून घेऊया. वांगे चुलीमध्ये भाजून झालेले आहेत आणि सोलून पण घेतले. आणि कांदे आता आपण कट करून घेऊया भरतासाठी. एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. मिरची काढून घ्यायची आहे. तर मिरची फक्त आपल्याला लाल मिरची, लसूण आणि 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे. तर तुम्ही 1 चमचा घेतला तरी चालन किंवा शेंगदाणे नाही घातले तरी चालन. भाजलेले शेंगदाणे ते मी घेतलेले आहे. कांदा परतून घेऊया आणि मिरची बारीक दळून घेऊया. तेल घालून घेतलेले आहे. तेल 1 मोठा चमचा घालून घेतलेला आहे. जिरे घालून घेऊया. 1 चमचा जिरे घेतले, जिरे घालून घेऊया. जिरे छान तडतडलेले, बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा छान परतून झालेला आहे. इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली मी थोडीशी, 1 छोटा चमचा घालून घेऊया. छान परतून घेऊ. दळलेली मिरची घालून घ्यायची आहे. जास्त बारीक दळायची नाही, आबडधोबड दळायची. मिरची घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडीशी हळद घेतलेली आहे, चतकोर चमचा. फक्त कलर येण्यापुरता थोडीशी हळद घालायची, जास्त नाही. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. कढीपत्ता भरपूर घेतलेला आहे मी, ते कढीपत्ता घालून घेऊया. कमी गॅसवर छान परतून घ्यायचं. कोथिंबीर घालून घेऊया, चिरलेली हिरवी कोथिंबीर. चुलीवरचं भाजलेले वांगे घालून घेऊया. चुलीत भाजलेले वांग्याचं काय वेगळंच फ्लेवर असतो. इतका छान मस्त वांगं लागतं, भरीत लागतं. अशा पद्धतीने वांग्याचं भरीत नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि अर्धी चतकोर भाकर तुम्ही जास्तच खाणार, एवढे छान असं ते वांग्याचं भरीत होतं. अशा पद्धतीने जर बनवलं तर भाजून बनवा. चूल नसून तर गॅसवर भाजा. भाजलेलं वांगं एवढी चव देताना खायला, एकदा जर तुम्ही खाल्लं ना तर कायम बनवून खाणार. अशा पद्धतीने वांग्याचं भरीत लागतं. खूप चविष्ट आणि खूप छान असं भरीत होतं. तर वांग्याचं भरीत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्या ज्या पुडी असत्या बारीक बारीक, ते असे छान मिक्स करून घ्यायचं. छान कांदा ते एकत्र कालवून घ्यायचं उलटणीच्या साहाय्याने, म्हणजे मसालासुद्धा वांग्याला लागतो. अशा पद्धतीने वांगं परतून घ्यायचं. कांदासुद्धा त्याच्यामध्ये खूप चविष्ट लागतो. थोडेसे अधूनमधून शेंगदाणे लागतात खायला. अशा पद्धतीने वांगं चुलीवर भाजलेलं नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही जर काही पातळ भाजी बनवली, वरण किंवा कढी वगैरे अशा काही भाज्या बनवल्या, त्याच्यासोबत जर तुम्हाला दुसरं काही नसून बनवायला, तर अशा पद्धतीने भाजी बनवायची सुकी. जसं काय भरीत हे बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला एकच नंबर लागतं. आणि वरण भाताबरोबर तोंडी लावायला जर घेतलं ना, ते सुद्धा खूप छान लागतं. एवढं परतायचं आपल्याला का कढईतून तेल सुटलं पाहिजे ना, असं छान असं भरीत परतवून घ्यायचं. तरी ती आपण लाल मिरची घेतलेली आहे, म्हणजे लसणाची चटणी मी ती थोडीशी घालून घेणार आहे चवीसाठी. लसणाची चटणीनं सुद्धा खूप छान असं मस्त फ्लेवर येतो, खूप छान असं मस्त चटणी होते. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लसणाची चटणी घालून, बाकीचं काही नाही घातलं, फक्त लसणाची चटणी घालून सुद्धा भरीत खूप छान होतं. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही भरीत बनवू शकता. तर चटणी ते लसणाची छान एकत्र करून घेतलेली आहे आपण.
छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. कढईनं छान असं तेल सोडलेलं आहे. तुम्हाला तेलाचा वापर जास्त करायचा असेल तर जास्त घ्यायचं. याच्यावरती मला थोडंसं कच्चं तेल आवडतं, तर मी कढईमध्ये 2 चमचे घालून घेतलेले होते. 1 मोठा चमचा घातलेला होता आणि लहाने 2 चमचे. जेवायच्या टायमाला ताटामध्ये घेतो त्यावेळेस कच्चं तेल थोडंसं वरतून घ्यायचं. खूप चविष्ट आणि खूप छान लागतं. ज्यांना तेल चालत नाही त्यांनी नाही घेतलं तरी घ्यायचं. तर आजची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा. अशाच जर माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील किंवा आवडत असतील तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. धन्यवाद. तर बघू शकता किती छान असं इथे आपल्याला भरीत झालेलं आहे. तर अशा पद्धतीने भरीत तुम्हीसुद्धा बनवून बघा. खूप चविष्ट आणि खूप छान लागतं. तर धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.